स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनाव का बिगुल बज चुका है और इसी के साथ नागपुर के कामठी क्षेत्र में भी चुनावी हलचल जोर पकड़ चुकी है। कामठी नगर पंचायत में सभी उम्मीदवार पूरी ताकत के साथ मैदान में है और जनता भी अपने मुद्दों को साफ तौर पर सामने रख रही है। इन बीच से इनकी टीम पहुंची कामठी। स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनाव जैसे जैसे करीब आ रहे हैं, नागपुर जिले के मौदा में भी चुनावी हलचल तेज हो गई है। सभी पार्टियां अपने उम्मीदवारों के समर्थन में जोरदार प्रचार कर रही है और यहाँ मुकाबला काफी कड़ा माना जा रहा है। इसी बीच आज बीजेपी नेता और महाराष्ट्र के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मौदा पहुंचे। उन्होंने नगराध्यक्ष पद के लिए बीजेपी उम्मीदवार के समर्थन में सभा को संबोधित किया और जनता के सामने अपनी बात रखी। माता की काय झालं मौद्याला? थंडी तर नाही आहे, आभाळामुळे थंडी कमी आहे, 2 दिवसांनी वाढणार आहे। भारत माता की वंदे छत्रपति शिवाजी महाराज की जय श्री राम। हर हर नरेश बोडकरे जी, राधाताई अग्रवाल जी, कांगोजी राहुल पोटभरे जी, सुनीता संजय मदनकर, दिलीप जी सिरसाट, भाऊ गुजर जी या ठिकाणी उपस्थित सर्व या वार्डातील आपले प्रभाग नंबर 5 मधील सर्व पदाधिकारी उपस्थित बंधू आणि भगिनी, 2 तारखेला आपल्या शहराच्या पुढच्या 5 वर्षाकरता विकसित मौद्याचा विकास आराखडा तयार करायचा आहे आणि हा विकास आराखडा पालकमंत्री म्हणून मला आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींना या आराखड्याला मान्यता द्यायची आहे आणि या आराखड्याला तयार करण्याकरता या ठिकाणी आपले नगराध्यक्षाचे उमेदवार राजाभाऊ तिडकेजी यांना आपण कमळ चिन्हावर या ठिकाणी आपल्या समोर आहे। रेश्माताई पोटभरे याही कमळ चिन्हावर उभे आहे। सुनीताताई मदनकर हेही आपल्या उमेदवार आहे। यांचं सरकार 48 योजनाकरता पैसे पाठवतं। चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री म्हणून मला जो अधिकार प्राप्त आहे तो 22 योजनांचा आहे। 1200 कोटी रुपयाच्या योजना आपण करतो। रस्ते, वीज, पाणी, क्रीडांगण, अंध, अपंग, निराधार, निराश्रित, एसटी, एसटी, ओबीसी, 18 पगड जाती, 12 बलुतेदार समाज या समाजाकरता असणाऱ्या योजना या मौदा शहरामध्ये आणण्याची निवडणूक आहे। 2 तारखेची निवडणूक 124 योजनांची आहे। या निवडणुकीमध्ये राजाभाऊ तिडके निवडून आले तर माननीय पंतप्रधान मोदीजी, देवेंद्र फडणवीसजी, चंद्रशेखर बावनकुळे आणि नितीन गडकरींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेल्या योजनेचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने पुढचे 5 वर्ष या ठिकाणी काम होणार आहे आणि म्हणून ही निवडणूक विकसित मौद्याची आहे आणि हे 2 तारखेला जो नगराध्यक्ष बनणार आहे तो या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर राहणार आहे आणि म्हणून राजाभाऊ त्या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर बनणार आहे। त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि आमचे 2ही उमेदवार आहेत, हे 2ही उमेदवार या विकासाच्या गाडीमध्ये पॅसेंजर बनणार आहे। यांनाही आपण दोघांनाही कमळाचं मतदान करा, एकही मत पंजाला देऊ नका। पंजाला मत देणं म्हणजे विकासाची गाडी थांबवणार। बहिणींनो, बंधूंनो, आपण दीपावलीचं महालक्ष्मी पूजन केलं असाल, दीपावलीचं महालक्ष्मी पूजन केलं असाल। महालक्ष्मीची कशावर होती? जर दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाची महालक्ष्मी कमळावर होती तर मौद्याच्या राजाभाऊच्या विकासाची महालक्ष्मी ही कमळावरच येणार आहे आणि म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, जात धर्म पंथाचं राजकारण करू नका। जाती पातीनं कधीच माणसं मोठे होत नाही, माणसं हे कर्तृत्वाने मोठे होतात आणि म्हणून तुम्ही जात पातीचे राजकारण करू नका। कोणी सांगेल मी तेली आहे, मी कुणबी आहे, मी कोष्टी आहे, मी आहे, मी तो आहे, नका राजकारण करू। कधीच राजकारणानं माणसं मोठे होत नाही, समाजानं माणसं मोठे होत नाही। समाज आपल्या पाठीशी असतो, पण जाती पातीचं राजकारण करू नका, विकासाचं राजकारण करा आणि विकासाच्या गाडीला आपण थांबवू नका। जसं मागचे 10 वर्ष तुम्ही मला या भागाचा आमदार म्हणून प्रचंड मदत केली, 10 वर्ष नगरपालिकेचा अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदावर बसला, आताही तुम्ही राजाभाऊ तिडकेंच्या नेतृत्वामध्ये विकसित मौद्याकरता आपण या ठिकाणी राजाभाऊला निवडून आणा एवढीच विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे। माझी विनंती तुम्ही मान्य केली असाल असं मी समजतो आहे, समजू का? माझी विनंती मान्य केली समजू का? विकासाचा संकल्प हात वर करून करावा लागेल। भारत माता की, भारत
माता की, भारत माता की। धन्यवाद।